देवाचं वचन ऐकणार आहोत. पवित्र बायबल मध्ये मत्ती कृषी वर्तमान याचा 24वा अध्याय आणि त्यामध्ये 6 आणि 7 वचन आहे. तुम्ही लढ्याविषयी ऐकाल व लढ्यांच्या अवयव ऐकाल. घाबरू नये म्हणून स्वतःला सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे. परंतु तेवढंच शेवट होत नाहीये, कारण राष्ट्र राष्ट्रावर, राज्य राज्यावर उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूकंप होतील. प्रभूकडे वचन आपल्यासाठी आशीर्वादित करू. आपण सर्वजण खाली बसणार आहोत. प्रियानो, यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत की आज देवबाप आम्हाला या वचनाद्वारे काय मार्गदर्शन करणार आहे. प्रियानो, आम्ही पाहतो शांती जी आम्हाला पाहिजे आहे, सुकून जीवाला जे पाहिजे आहे ते आम्हाला प्राप्त होत नाही. माझा एक प्रश्न आहे, येशू शांती देऊ शकतो का? माझा प्रश्न आहे मंडळीला, येशू शांती देऊ शकतो का? किती लोकांचं म्हणणं आहे हो? व्हेरी गुड. टाळ्या आपण देवाला धन्यवाद देऊया. टाळ्यांचा आवाज नाही आला. व्हेरी गुड. मग ती शांती तो कसा देऊ शकतो हा माझा प्रश्न आहे. कोण सांगेल का? येशू शांती देईल, पण कसा देईल कोणी सांगेल का? हा, वचनामध्ये राहिल्यानंतर. अजून कोण? उत्तर अजून? हा, त्याच्या आज्ञा पाळल्यानंतर. अजून त्याच्यावर विश्वास ठेवल्याने. अजून बोला बोला मंडळी, बोला. अत्यंत महत्वाचं आहे. आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला सुकून पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे. आणि मग ही शांती आणि आनंद आम्हाला कुठून मिळणार आहे? तुम्ही जर पाहिलं ना, आज जगामध्ये जगाची परिस्थिती जर आम्ही पाहिली, ख्रिस्ती समाजाची जर आम्ही परिस्थिती पाहिली, प्रियानो, सगळीकडे अशांती 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 आहे. पहा स्वतःच्या छातीवर हात ठेवा. मला स्वतःला तरी खरी शांती आहे का? अत्यंत महत्वाचं आहे. जरी मी रोज बायबल वाचतो, उपास करतो, सगळं आध्यात्मिक रीतीने मी चालतो, सगळे काही दान धर्म सगळ्या गोष्टी मी नीतिमताने करत आहे, नीतिमत्तेने, तरीही माझ्यामध्ये शांती आहे का? प्रियानो, शांती नाहीये. लोक शांतीच्या माध्यमातून सगळीकडे धडपड करत आहेत. कुठे शांती मिळेल ताई? कुठे शांती मिळेल? कुठे आनंद मिळेल? कुठे सुकन मिळेल? परंतु प्रियानो, शांती फक्त थोडक्या लोकांना आहे बरं का. हॅलो, शांती जास्त लोकांना नाहीये, थोडक्या लोकांना शांती आहे. मग कुठेही शांती? अरे, जरी आम्ही रोज भाकर खातो, रोज आम्ही चैन करतो, रोज जगिक वैभव आम्ही भोगतो, सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही चालतो, रोज आम्ही हालेलुया प्रेज लॉर्ड करतो, सगळ्या गोष्टी करतो, परंतु जी आत्मिक शांती आम्हाला पाहिजे ती नाहीये. शोधा. तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा, हृदयाचा विचार करा, कुटुंबाचा विचार करा, मुलांचा विचार करा, मुलींचा विचार करा, समाजाचा विचार करा, स्वतःच्या वैवाहिक जीवनाचा विचार करा. शांती आहे का? प्रियानो, मी जर पाहिलं तर बरेच मंडळी काय करतात माहितीये का? घरावर लिहितात. हॅलो, काय लिहितात? शांती निवास. घरात शांतीचा पत्ता नाही. आशीर्वाद निवास, आशीर्वादाचा पत्ता नाही. ख्रिस्त निवास, ख्रिस्ताचा तर बिलकुल पत्ता नाहीये. हालेलुया. लक्षात घ्या प्रियानो, हालेलुया निवास, शालोम निवास, हे सगळं आम्ही लिहितो प्रियानो. एक बाहेरून आम्ही असं दाखवतो की आशीर्वाद निवास, येशू निवास, परंतु प्रियानो, तो निवास अजिबातच नाहीये. लक्षात घ्या प्रियानो. आम्ही पाहतो पवित्र बायबल मध्ये हे वचन आम्ही नेहमी ऐकलेलं आहे. मत्ती 24 आणि 6 रोज आणि रोज आम्ही ऐकतो. परंतु प्रियानो, प्रभूने जेव्हा प्रभूला विचारण्यात आलं की शेवटच्या काळाची चिन्ह काय आहेत, आणि मग म्हणून प्रभू त्या ठिकाणी शेवटच्या युगाबद्दल, समाप्तीबद्दल परमेश्वर 2025 वर्षापूर्वी येशूने ताई जे भविष्य सांगितलं होतं ते आता पूर्ण होऊ लागलेलं आहे. आता
लक्षात घ्या प्रियानो, काय वचन आहे लक्षात आलं का तुमच्या? मत्ती 24 आणि 6 मध्ये काय म्हटलं? वाचा बरं मोठ्या आवाजामध्ये. काय म्हटलेलं आहे? कमान. शबाश, तुम्ही लढायांविषयी ऐकता आणि लढायांच्या अफवा ऐकताय का नाही? ऐकताय का नाही? अरे लढाई चालू आहेत का नाही? हे पहा, गाझा, पॅलेस्टाईन, यरुशलेम, इस्रायल, इराक, इराण चालू आहे. आता सध्या चालू आहे. तुम्ही तुमचा मोबाईल उघडा, युट्यूबवर जा, आता सध्या चालू आहे. हजारो लाख लोक भयान झालेला आहे. घरावर बॉम्ब पडून घरांचा नाश झालेला आहे. लोक मुठी जीव घेऊन, एकातून 4 लोक गेले, 3 लोक गेले, 5 लोक गेले, आईच राहिली, बापच राहिला, मुलगाच राहिला, कुणीतरी एकच राहिलेला आहे. एक चित्र तर मी असं पाहिलं कालच्या त्या युट्यूबवर प्रियानो, एकच मुलगी 12 वर्षाची, हातामध्ये 2 बॅग आणि भटकत आहे आई वडिलांचा शोध करत पॅलेस्टाईन मध्ये. आज लक्षात घ्या बरं, आत्ताची घटना आहे. आम्ही म्हणतो की शेवटचा काळ येईल, आणि मग सर नाही, शेवटच्या काळाला सुरुवात झाली. शेवटच्या काळात सुरुवात झालेली आहे. वेदनेचा प्रारंभ चालू झालेला आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून ही शांती आम्हाला कुठे मिळेल? कुठे मिळेल आम्हाला शांती प्रियानो? आणि म्हणून आज जगामध्ये युद्ध चालू आहे. अफवा तर सोडा, परंतु या ठिकाणी आम्ही अगदी स्पष्ट रीतीने ह्या गोष्टी आम्ही जाणवत आहोत. तुम्हाला माहिती आहे, पवित्र बायबलमध्ये आपण मागच्या काही 2 हप्त्यापूर्वी आपण या वचनाकडे आपण मनन चिंतन केलं होतं. 2 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये प्रियानो 17 अशा वाईट गोष्टी आहेत. 17 वाईट गोष्टी आहेत. त्या प्रत्येकाच्या घरात चालू आहे, समाजात चालू आहे, मंडळीत चालू आहे, स्वतःच्या वैयक्तिक जीवनात चालू आहे. पहा, आहे का नाही? हे कधी लिहिलंय? प्रेषित पौलाने 2025 वर्षापूर्वी लिहिलेलं वचन हे शेवटच्या काळामध्ये, या काळामध्ये पूर्ण होत आहे. होत आहे की नाही? पहा, होत आहे की नाही? पहा, वाचा त्या ठिकाणी, ज्याला सापडला संधी वाचा मोठ्या आवाजामध्ये. 2 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये 17 वाईट गोष्टी आहेत. 17 वाईट त्या ठिकाणी आम्हाला गुण पाहायला मिळतात. त्या व्यक्तीमध्ये, त्या कुटुंबामध्ये, त्या फॅमिलीमध्ये, त्या मंडळीमध्ये, त्या चर्चमध्ये. कोण सापडतंय का? बा, कोणत्या काळी? बोला, कोणत्या काळी? शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, नवे चालू झालेले आहेत. चालू झालेलं वाचा. काय म्हटलं? वाचा. प्रत्येक व्यक्तीला सांगितलेलं एक समजून घे बेटा. कारण माणसं, लोक स्वार्थी, नंबर 1, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई वडिलांना न मानणार, आई वडिलांचा अपमान करणारे, आणि देव कोणाची उपकार न स्मरणारे, अपवित्र लोक, आणि त्यांच्यामध्ये प्रेम राहणार नाही, ममताहीन लोक, आणि शांततेचा भंग करणारे लोक, आणि चहाडखोर, त्याच्या त्याला सांगणारी मंडळी. कमान. आणि कुठल्या प्रकारचा संयम नसलेले, असंयमी, क्रूर, वाईट, चांगल्याबद्दल प्रेम नाही पण वाईटाबद्दल प्रेम करणारी मंडळी. कमान. आणि कोणाच्याही घरामध्ये विश्वासघात, समाजामध्ये विश्वासघात, पती पत्नीमध्ये विश्वासघात, मित्रमंडळीमध्ये विश्वासघात, आई वडिलांमध्ये विश्वासघात की लोक. कमान. होड आणि गर्वाने फुगलेले, देवावर प्रेम करण्याऐवजी फक्त सुख विलास. देवावर प्रेम नाहीये, चर्च नाही, भक्ती नाही, कुठल्या प्रकारची आध्यात्मिकता नाही, फक्त खाना पिना, 90-20 मजा हजा आणि सगळं काही सुख, छकिक सुख भोगण्यासाठी लोक आज रात्रंदिवस प्रियानो त्या प्रयत्नात असतात. कमान. खाली का म्हणलेलं आहे? हे देवाच्या आणि प्रार्थनेचं केवळ काय करतात? ते बाह्य रूप दाखवतात. चलो चर्च, भक्ती, प्रार्थना, स्तुती, स्तवन, आराधना, हातात बायबल, सगळं नटून ताटून सगळ्या गोष्टी प्रियानो. परंतु खऱ्या अर्थाने मी पाहिलं तर देवाची आध्यात्मिकता, देवाचा गुणधर्म, प्रभूचा आत्मा त्यांच्यामध्ये नाहीये. कमान. खाली का म्हणलेलं आहे? देवाचे सामर्थ्य नाकारणारे असे ते होतील, त्यांच्यापासून दूर राहा. पहा,
प्रियानो, ह्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की 17 असे गुणधर्म आहेत की शेवटच्या काळामध्ये मंडळीमध्ये आणि लोकांमध्ये आणि चर्चमध्ये आणि कुटुंबामध्ये प्रत्येक वैयक्तिक जीवनामध्ये येतील. आहे का नाही? आहे की नाही? चालू आहे का नाही? आणि म्हणून प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने जे भविष्य केलं होतं ना 2025 वर्षापूर्वी, ते किती तंतोतंत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हालेलुया. साधी गोष्ट नाही प्रियानो, तेव्हाच आमचा जन्म बी नाहीये, कितीतरी पिढ्यांचा जन्म पण नाहीये, परंतु देवाचं वचन किती जिवंत आहे, किती प्रियानो या ठिकाणी आम्हाला तंतोतंत पाहायला मिळतं. मग हे कसं, असं का बरं? असं का बरं? ह्या गोष्टी का घडतात? घरामध्ये अशांती, घरामध्ये भांडण तंटा, घरामध्ये वाईट व्यसन, घरामध्ये प्रत्येकाचा गरिष्ठपणा, भलाईखोरपणा, शिवीगाळपणा, आई वडिलांचा मान नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, हे का आहे? का आहे? याचं कारण आहे. याचं कारण आहे. याचं काय कारण आहे माहिती तुम्हाला? याचं कारण एकच आहे पवित्र बायबलमध्ये, की मनुष्य परमेश्वराच्या सहवासात नाही, परमेश्वराच्या जवळ नाही, परमेश्वराच्या वचनामध्ये नाहीये, परमेश्वराच्या गीत, स्तुती, स्तवन, भक्ती, आराधना, चर्च आणि देवाच्या सान्निध्यापासून, सहवासापासून, सहभागितेपासून दूर झालेला आहे. आणि म्हणून शांती नाहीये. घरात शांती नाही, मनामध्ये, हृदयामध्ये शांती नाही. खातो, मस्तपैकी झोपतो, सगळ्या गोष्टी करतो, पण अंतःकरण कुठेतरी टोचते. लक्षात घ्या प्रियानो. आणि ही अशांती मिळवण्यासाठी प्रियानो बरीच मंडळी धडपड करतात, परंतु मिळायला तयार नाही. लक्षात घ्या प्रियानो, जगाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, बदलत आहे. आणि म्हणून आम्ही जरी उदाहरण जर पाहिलं ना पवित्र बायबलमध्ये, तुम्हाला चांगलं उदाहरण माहिती आहे. पवित्र बायबलमध्ये उधाळा पुत्र जोपर्यंत आई वडिलांच्या सहभागितेमध्ये होता, बहीण भावांच्या सहभागिता होता, फॅमिलीच्या सहभागिता होता, भावाच्या सहभागितेमध्ये होता, त्यावेळेस खूप सुकून त्याला होतं, खूप शांती, मस्तपैकी मजा करत होता. परंतु ज्या वेळेस त्याने आपली अर्धी संपत्ती घेऊन पळवून गेला, त्यावेळेस प्रियानो काही दिवस त्याने मजा हजा केली, त्या पैशावर चैन केली. परंतु दुष्काळ पडल्यानंतर ज्यावेळेस तो भिकास लागतो, ज्यावेळेस तो भीक मागतो, ज्यावेळेस केस वाढलेला आहे, कपडे फाटलेले आहे आणि काम शोधतो, धंदा शोधतो, अजिबात नाही, अशांती त्याच्यामध्ये निर्माण झाली. हालेलुया. कारण त्याने बापाची सहभागिता तोडली, बापाचा सहवास तोडला, आईचा सहवास तोडला, भावाचा आणि एकांत झाला फक्त धनासाठी आणि स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या विचाराने काम केलं. सहवास तुटल्यामुळं त्याच्यामध्ये अशांती आली. कदाचित माझ्या घरामध्ये किंवा माझ्यामुळं, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामुळं जर प्रियानो अशांती आलेली आहे मला, तर मला आज परीक्षण करायचं आहे की माझ्या घरामध्ये आणि माझ्यामध्ये अशांती का आहे. काय मी देवापासून वेगळा आहे का? मी भक्तीपासून वेगळा आहे का? मी मंडळीपासून वेगळा आहे का? मी चर्च पासून वेगळा आहे का? मी येशू पासून वेगळा आहे का? माझ्यामध्ये आध्यात्मिकता कमी आहे का? याचं परीक्षण मला करायचं प्रियानो. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा विचार करतो की माझ्या घरात शांती कशी येईल. मग मी उपास करतो, प्रार्थना करतो. अहो, दान दशमांशाने दिल्याने शांती मिळत नाहीये. लक्षात घ्या, दानाने शांती आम्हाला मिळत नाहीये, किंवा कुठल्याही प्रकारचं धन, दौलत, संपत्ती, प्रॉपर्टी, गाड्या घोड्या, ताई, पानटपरी, वाईट व्यसन, जगी गोष्टी ही आम्हाला शांती देणार नाही. डिग्री, नोकरी, धन, दौलत, संपत्ती आम्हाला शांती देत नाही प्रियानो. आणि म्हणून आम्हाला शांती फक्त आणि फक्त आम्हाला येशूच देऊ शकतो. येशू शिवाय शांती नाहीये. पवित्र बायबलमध्ये आम्ही एक वचन पाहिलं ना, आम्ही देवाला हाक मारतो परंतु देव काही आमची हाक ऐकत नाही. यशाचा ग्रंथ, ताई, यशाचा ग्रंथ याचा 59 अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये अत्यंत महत्वाचे. कान खोल के सुनो. आज माझ्या घरामध्ये शांती नाही का? नाहीये. आज माझं घर डिस्टर्ब आहे का? आहे. आज माझ्या डोक्यामध्ये वाईट टेन्शन आणि विचार आहेत का? आहे प्रियानो. कारण मी आणि माझं कुटुंब देवापासून वेगळं झालेलं आहे. भक्ती नाही, प्रार्थना नाही, स्तुती नाही, स्तवन नाही, वचन नाही, आराधना नाहीये, चर्च नाही, दान नाही, दशमांश नाही, देवाच्या सानिध्यामध्ये नाही. लक्षात घ्या प्रियानो, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पवित्र बायबल आम्हाला आज या ठिकाणी परखडपणे सांगत आहे. सापडतं का बा? यशाया 59 1 ते 4. कमान. हा, 1 ते 4. अहो पहा, उद्धार करवत नाही. अहो, एवढं काही परमेश्वर हात तोकडा झालेला आहे का? तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही, देव आशीर्वाद देणार नाही, एवढा हात त्याचा तोकडा झालेला आहे का? कमान.
अहो देवाला काय ऐकत नाही? इतका तो बहिरा आहे का? इतका तो मंद आहे का? आणि तुम्ही प्रार्थना केल्याने तो ऐकत नाही, तुम्ही आरुळी मारल्याने तो ऐकत नाही, तो इतका बहिरा आहे का? इतका कान त्याचा मंद आहे का? खमान तर तर तुमचे अपराध तुम्ही आणि तुमचा देव आडभिंत झालेली आहे. हालेलुया. तुम्ही आणि तुमचा देव आणि तुमचे अपराधाची मोठी आडभिंत आहे. आणि मग तुम्ही कितीही आरोळ्या मारल्या, कितीही प्रार्थना केल्या, कितीही तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, देव म्हणतो मी ऐकणार नाही, ऐकणार नाही. मग देवाने जर ऐकलं नाही तर अशांती आमच्या घरामध्ये काही राहणार. लक्षात घ्या, देवाने जर आमच्या हाकेकडे कान दिला नाही, आम्हाला एकही उत्तर मिळणार नाही. खाली काय म्हटलं पहा, खाली काय म्हटलेलं आहे त्याच्याकडे, तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमची प्रार्थना ऐकत नाही. कारण तुमचे हात रक्ताने आणि तुमची बोटे अधर्माने टाळली आहेत, विटाळली आहेत. तुमची वाणी असत्य आहे. तुमची जीवा दृष्टतेची शब्द पुटपुटतात, घाणेरडी शब्द, घाणेरड्या शिवाय, घाणेरडे शाप जिभेन त्याद्वारे वाईट तंबाखू, बाहेर गुटखा, दुष्ट आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्या जिभेतून, त्या तोंडातून होतात. कमान खाली का म्हणलेले, अनुसरून त्या माध्यमातून धावा करणारा असा कोणी नाहीये, आणि सत्यास्मरून खटला चालवणारा कोणीच नाहीये. आणि लोक पोकळ गोष्टीवर भिस्त ठेवतात, विश्वास ठेवतात, कपटाने बोलतात. उपद्रव रूप गर्भधारण, हे लक्षात घ्या, हे फार महत्वाचं पॉइंट आहे. उपद्रव रूप गर्भधारण करतात. अरे बापरे, गर्भधारण म्हणजे प्रियानो, ती व्यक्ती, उपद्रव या शब्दाचा अर्थ आहे त्रास, पीडा आणि बाधा. त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या पोटामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये उपद्रव चालू आहे. उपद्रवाचा गर्भ त्या ठिकाणी साचलेला आहे. उपद्रव म्हणजे त्रास, पीडा आणि बाधा. यांनी त्यांच्या हृदय अंतःकरण त्या उपद्रवाने गर्भरूप झालेला आहे. खाली काय म्हणलेलं आहे, अरे बापरे, अनर्थ ज्याच्यामध्ये काही अर्थ नाही असे अनर्थाला जन्म देतात. पहा, गर्भधारण कशाने होत आहे, त्या व्यक्तीची त्रास, बाधा आणि पीडा या उपद्रवाने गर्भधारण होत आहे. आणि जन्म कशाला देत आहे माहिती तुम्हाला, अनर्थ म्हणजे उत्पात. बापरे, आपण नाही म्हणत का आता लय उत्पात चालू झाला. अनर्थ म्हणजे उत्पात, अनर्थ म्हणजे कहर. बापरे, अनर्थ म्हणजे संकटाला जन्म देतात, अनर्थाला जन्म देतात. उत्पात, भयानक उत्पात, त्याला जन्म देतात. कहर, घरामध्ये कहर. आज आम्ही पाहतो गाझामध्ये, पॅलेस्टाईन मध्ये, इस्रायल मध्ये कलह आहे, कलह, उत्पात झालेला आहे, मोठं संकट आलेलं आहे. कुठं कोण मरून पडतंय कोणाला समजायला तयार नाही. लोक हवालदिल झालेले आहेत. ज्यावेळेस हेलिकॉप्टर येते अन्न घेऊन, त्यावेळेस एखादा बॉम्ब त्या हेलिकॉप्टरवर पडतंय आणि ज्या लोकांसाठी भुकेले, ताणलेले, पाणी आणि अन्न हाताळा ते उद्ध्वस्त होऊन जाऊ लागलेलं आहे. लोक आशेने पळत आहेत, मुलं आशेने पळत आहेत, काहीतरी मिळेल खायला. लक्षात घ्या प्रियानो, आजची जगाची परिस्थिती पवित्र बायबल प्रमाणे सत्य होत आहे. आम्ही जागृत असलो पाहिजे. प्रियानो, अजूनही आपण जर वचन पाहिलं यशाच्या ग्रंथामध्ये, तिथंच 59 मध्येच पहा, 7 आणि 8 वचनामध्ये, प्रियानो, आज आम्ही काय करत आहोत, आज आम्हाला शांती आहे का? नाही. लोकांनी दुष्कर्म केल्यामुळं शांती नाही होत आहे. दुष्कर्म, वाईट कर्म, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी लोक करत आहेत. वाईट मूर्तीपूजा, अंधश्रद्धा, जादू टोना, वाईट अशा प्रकारचे अंधकाराच्या गोष्टी करत आहेत. अशांती नाहीये, शांती नाहीये, सुख नाहीये, दुःख नाहीये. एक वेगळ्याच वातावरणामध्ये ते आहेत, एक वेगळ्याच संकटामध्ये ते आहेत, एक वेगळ्याच विचारांमध्ये ते आहेत. लक्षात घ्या, पहा त्या ठिकाणी काय म्हणलेलं बा, 59, एशा 59, 7 आणि 8 मध्ये सुंदर, त्यांचे पाय दुष्कर्म करण्याकडे धावतात आणि निर्दोष रक्तपात करण्यास ते धावतात. आणि त्या लोकांची कल्पना अधर्माच्या असतात. ते विचार बरोबर नाहीये, अधर्माचे आहेत. कमान,
त्यांच्या मार्गामध्ये नाश आणि विध्वंस आहे, अजिबात नाही. त्या लोकांना शांतीचा मार्ग नाहीये. शांतीचा मार्ग त्यांना समजलेला नाहीये. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये फक्त नाश, नाश आणि नाश, विध्वंस, 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 राग, ताट, फुटी आणि पक्षभेद. प्रियनो, खाली काय म्हणलेलं वाचा त्या ठिकाणी, त्यांच्या वाटामध्ये न्याय नाहीये. ते आपल्यासाठी वाकडे मार्ग करीतात. त्या वाकड्या मार्गाने जे जातात ना ताई, वाकड्या मार्गाने जाणाऱ्याला शांती कधीच नाहीये. वाकडे मार्ग, येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जो माझ्याकडे येतो तो पित्याकडे जाईल. येशू हा खरा मार्ग आहे, येशू हा खरं सत्य आहे, येशू हे खरं जीवन आहे. जो त्याच्याद्वारे जातो ना त्याला खरं शांती आणि आनंद त्याला मिळेल. तो खरं पित्याकडे जाईल, खरं त्याच्या हृदयामध्ये आनंदाचा साठा राहील. प्रियनो, परंतु पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो की असे बरेच दुष्कर्म करणारी मंडळी आहे, त्यांच्या मनाला आणि घराला शांतीचा लवलेशही नाहीये. अशांती त्या घरामध्ये निर्माण झालेली आहे. आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये. मग येशूकडून आम्हाला शांती मिळू शकते का? मिळू शकते का? हॅलो, माझा प्रश्न मंडळीला, येशूकडून शांती मिळू शकते का? होय म्हणा किंवा नाही म्हणा. होय, ओके. तर प्रिय, आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये येशूच्या जन्माविषयी हजारो वर्ष अगोदर भविष्य केलेलं आहे. केले का नाही? जाखऱ्याने केलं, यिर्मयाने केलं, यशायाने केलेलं आहे. हजारो वर्ष अगोदर केलं का नाही? की एक शांतीचा अधिपती, एक शांतीचा राजकुमार, एक शांतीचा जनक हा जन्मास येणार आहे. हजारो वर्षापूर्वी. लक्षात घ्या प्रियनो. आणि आम्ही पाहतो की यशाया 9:6 मध्ये, यशाया 9:6 मध्ये एक भविष्य हा करतो. कोण? यशाया करतो प्रियनो. आणि ते भविष्य किती आजच्या काळामध्ये आम्ही पाहतो की देवाने ते पूर्ण केलेलं आहे. वाचा, समजलं का? यशाया 9:6 मध्ये, 9:6 मध्ये यशायाचा ग्रंथ, याचा 9 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतील. अरे बापरे, क्या बात आहे. लक्षात घ्या प्रियनो, जगात शांती कुठेच नाहीये. परंतु प्रियनो, यशाने येशूच्या जन्माच्या 800 वर्ष अगोदर त्याने भविष्य केलं होतं की असा एक शांतीचा अधिपती उत्पन्न होणार आहे, जन्मास येणार आहे. आणि ते झालं. लक्षात घ्या, 2025 वर्षापूर्वी त्या अधिपतीने जन्म घेतला आणि तो आमच्यासाठी शांतीचा खजिना घेऊन आलेला आहे. लक्षात घ्या प्रियनो, आज ती शांती माझ्याजवळ आहे का? हॅलो, नाहीये, नाहीये. मी माझ्या संसारामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या जगिक गोष्टीमध्ये, जगिक विचारांमध्ये, जगिक समस्या अडचणीमध्ये, कलहामध्ये, संकटामध्ये शांतीचा माझ्यापासून लोप होत आहे. शांती निघून जात आहे, येशू निघून जात आहे. प्रियनो, मी येशूच्या सहवासात नाहीये. जर का मी येशूच्या सहवासात असलो ना, हॅलो हॅलो, तर माझ्या घरामध्ये शांती राहील. पण येशूला का मी सोडलं की मात्र माझ्या घरातली शांती निघून जाणार. सहवास येशूचा नाहीये, निघून जाणार. आम्ही जर येशूच्या समागमे नाहीये, मला वाटतं पवित्र बायबलमध्ये मिका 6:8 मध्ये काय म्हटलं बाबा? मिका 6:8 मध्ये, जे देवाला आवडतं ना ते आम्ही केलं पाहिजे, जे देवाला आवडतं आम्ही केलं पाहिजे. ते आम्ही करत नाहीये. देवाला धन नको, दौलत नको, संपत्ती नको, प्रॉपर्टी नको, तुमच्या कुठल्याही धनाचा त्याला वाटा नाही पाहिजे. परंतु जे देवाला पाहिजे ते आम्ही देत नाही. हो, कशी शांती आमच्या घरामध्ये राहील? हॅलो, जे तुम्हाला कुठल्या प्रकारचं काही मागत नाही, सोनं नाणं मागत नाहीये. कारण आम्ही हग्गाईच्या पुस्तकात पाहतो की पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की सोनं माझं आहे आणि रूप माझं आहे. सूर्य, चांद्र आणि सर्व प्रकारचे तारे, सर्व प्रकारच्या जगिक ज्या गोष्टी आहेत, सृष्टी सगळी माझी आहे. तुमचं काहीच नाहीये, काहीच नाहीये. आम्ही देवाला काही देऊ शकत नाही, परंतु आम्ही देवाला देऊ शकतो जे आमच्या जवळ आहे, जे आमच्या जवळ आहे. ते पण देत नाहीत आम्ही. हालेलुया. अरे मग कशी शांती आम्हाला मिळेल? हालेलुया. कसा आनंद आम्हाला मिळेल? अरे आम्ही खातो पितो, कपडे लत्ता, घोडे गाडे, काय काय आमच्याकडे संपत्ती प्रॉपर्टी सगळे, परंतु शांती नाही मनाला, अजिबात नाहीये. त्याला बंद कर.
पण आम्ही या ठिकाणी मी पाहतो प्रियांनो की पवित्र बायबल मध्ये शांती जर पाहिजे असेल, वाचा काय म्हटलं त्या ठिकाणी. नाही, मिखा 6 आणि 8 मध्ये, हे मनुष्य प्रत्येक मनुष्याला, आज देवाचं वचन आहे, हे मनुष्य बरं आणि वाईटाचं ज्ञान काही तुम्हाला माहिती तुम्हाला दाखवलेलं आहे. कमान कमान. नंबर 1, नीतीने वागणे आम्ही वागू शकतो, धर्माने वागू शकतो, भुकेची भूक ताणायची ताण आम्ही जाणू शकतो, निराश्रित आम्ही कपडे देऊ शकतो, गरज बदलायची गरज आम्ही भागू शकतो, परंतु ते करत नाही. काय शांती मिळेल आम्हाला? हॅलो, शांती मिळणार नाही. मी माझं आहे, मलाच पाहिजे, मलाच पाहिजे. माझ्या दारामध्ये भिकारी येतो, त्याला आम्ही अन्न देत नाहीये. लक्षात घ्या, माझ्या समोरून एखादा भिकारी जातो, भुकेने तहानेने व्याकुळ झालेला आहे, आम्ही त्याला काही देत नाही, सरळ निघून जातो. काय शांती मिळणार आहे? काय शांती मिळणार आहे? लक्षात घ्या प्रियानो, शांती मिळणार नाहीये, कारण ते केल्याने आम्ही देवाचं एक मोठा भाग आम्ही होतो. लक्षात घ्या काय म्हणलं त्या ठिकाणी, वाचा वाचा. अहो, आवडीने दया करणे, आम्ही एकमेकावर आवडून दया केली पाहिजे. ती दया सध्या करू शकत नाही. आम्ही भुकेल्याची भूक ताणल्याची ताण भागू शकतो, ते आम्ही करत नाहीये. आवडीने एकमेकावर दया आणि प्रेम करत नाहीये. आवडीने ते आमच्याकडे आहे, त्याला धन दौलत संपत्ती प्रॉपर्टी लागत नाही ह्या गोष्टी करण्यासाठी. कुठल्या प्रकारचे श्रम आणि कष्ट लागत नाहीये. हृदयातून पाहिजे, अंतःकरणातून पाहिजे. नंबर 1 काय म्हटलेलं आहे? नंबर 1 नीतीने वागणे, आवडीने दया करणे. आणि नंबर 3 काय म्हटलेलं आहे? आपल्या देवासोबत समागमे राहणं. समागमे राहणं म्हणजे फेलोशिप, सहवास. आणि तो सहवास नसल्यामुळं आम्हाला आशीर्वाद नाहीये. म्हणून आमच्या घरामध्ये शांती नाही, शांती नाही. सहभागिता, फेलोशिप, एकत्रितपणा, सहवास नाहीये, सहभागिता नाहीये. शांती कशी मिळेल? एकच की एवढं कारण आहे, शांती प्राप्त पाहिजे आमच्या घरामध्ये, आमच्या मनाला शांती पाहिजे असेल तर ह्या गोष्टी करणं आम्हाला अत्यंत गरजेची बाब आहे. आणि म्हणून प्रियानो, पवित्र बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे, अहो कष्टी आणि भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय करेन? शांती देईल. मत्ते 11 आणि 28 मध्ये काय म्हटलं बा? 11 आणि 28 मध्ये लक्षात घ्या प्रियानो, येशू म्हणतो, आज सगळ्यांना बोलवतो, येशू जात धर्म पंथ वंश पाहत नाही बरं का ताई. हो दादा, देवाला धर्माने जातीचा संबंध नाहीये, देवाला पंथ आणि वंशाची गरज नाहीये, परंतु देवाला फक्त तुमच्या स्वतःची हृदयाची आणि तुमच्या विश्वासाची गरज आहे. एक मोहरीच्या दाना एवढा जर तुमचा विश्वास असेल आणि त्या विश्वासाने जर तुम्ही प्रभूकडे गेलेला असाल, 100% शांती मिळेल. म्हणून तो आज बोलतोय प्रत्येकाला, अहो म्हटलेलं आहे. फक्त असं नाही म्हटलं ए ख्रिस्ती विश्वासणारे, ए ख्रिस्ती पद्धतीने बाप्तिस्मा झालेले, दृढीकरण झालेले, असं म्हटलंय का? नाही. अहो, हजारो लोकांना एक अनेक वचनी तो शब्द आहे, अहो. अच्छा, कमन 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 कमन. अहो कष्टी आणि भारक्रांत. आम्ही कष्टी आहोत, आम्ही भारक्रांत आहोत. असंख्य ओझेने, असंख्य पापाने आम्ही दबलेलो आहोत, डुबत आहोत. अहो कष्टी आणि भारक्रांत जन हो, अरे तुम्ही सगळं माझ्याकडे या. म्हणजे या, म्हणजे आले तर, नाही आले तर नाही, आले तर या, म्हणजे नाही का? जर तुम्हाला काही जर पैसे असतील, पाहिजे असतील, पाळक साहेब मला 2 रुपये पाहिजे, मग मी काय म्हणेल? या, आले तर देईल. मी येणार नाही तिकडं, तुम्ही आले ते देईन तुम्हाला. बरोबर आहे का नाही? हॅलो, भाषा कळते का? किती झोपल्यावर हात करा. व्हेरी गुड, एक पण नाही. तुम्ही या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल, शांती देईल, आनंद देईल. आम्ही येऊ बी शकत नाहीये. फक्त प्रभू भोजन असेल त्या दिवशी मरणाची गर्दी, रोड पॅक, दोन्ही रोड, गाड्या घोड्या पॅक. आज काय परिस्थिती आहे? हालेलुया. काय आशीर्वाद आम्हाला मिळेल? आमची मुलं, आमची पत्नी, आमच्या लेकरं, आमचं कुटुंब 4-4 महिने, 10-10 महिने शर्त नाही. काय शांती मिळेल? काय सहभागिता आहे? काय सहवास आहे? विचार करा, विचार करा प्रियनो. आज माझ्या घरामध्ये शांती नाहीये, माझ्या घरामध्ये अडचण आहे, माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्या घरामध्ये समस्या आहेत. मी देवाच्या सहभागितेमध्ये नाहीये, मी देवाच्या सानिध्यात नाहीये. जरी आम्ही चांगलं चांगलं पक्वान करून खातो, हे राजा,
आम्ही जरी पक्वान्न करून खातो, परंतु मनाला शांती नाहीये. आहे का? हॅलो, नाहीये. लक्षात घ्या प्रियनो. आणि म्हणून आम्हाला खरी शांती पाहिजे असेल तर प्रभूचं वचन आहे, अहो कष्ट आणि भारक्रांत जन हो, तुम्ही सगळे माझ्या गळ्या म्हणजे मी तुम्हाला विसावा म्हणजे शांती, आनंद देईल तुम्हाला. परंतु आम्ही ते सुद्धा करत नाहीये. फुकटच आहे. जायचं, वचन ऐकणं, देवाची आराधना स्मरण करणं, ते सुद्धा आम्ही करत नाही. काय शांती आम्हाला मिळेल? आणि मग आम्ही पालकांना दोष देतो, अरे काय माझी परिस्थिती बदलायलाच तयार नाही, आम्ही इतकं उपास करतो, इतकी प्रार्थना करते, मी दान देते, दशमान देते, सगळं काही करते, मला आशीर्वाद नाही. आशीर्वाद तुमच्या हातामध्ये आहे, शांती तुमच्या हातामध्ये आहे. कशी मिळवायची ते लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रियानो, पवित्र बायबलमध्ये एक वचन त्या ठिकाणी पाहूया, मग आपण या ठिकाणी समाप्त करणार आहोत. योहान 14 आणि 27 मध्ये काय म्हटलं पहा. योहान 14 आणि 27 मध्ये प्रभू येशू म्हणतोय, बघ जे माझ्याकडे शांती आहे ना, ही तुम्हाला मी देतो. अरे बापरे, प्रभू म्हणतो जी माझ्याकडे शांती आहे ना, मी तुम्हाला देतो, माझ्या जवळची देतो, उसने घेऊन देत नाहीये. अरे भाषा कळते का? मला याच्याकडून त्याच्याकडून घेऊन द्यायची गरज नाहीये, मला कोणाकडून उसने घ्यायचं नाहीये. जे माझ्याकडे खजिना आहे ना, हे मी तुम्हाला देतो. हालेलुया. बाबा वचन त्या ठिकाणी काय म्हणतेलं आहे, जे माझ्याजवळ स्वतःची माझी शांती आहे ना, दुसऱ्याची शांती नाही बरं का. हॅलो, उष्णी पासली नाही. वाचा 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 त्या ठिकाणी. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. हा, देऊन ठेवतो म्हणजे काय? एखादा बाप जर गावाला जायचं असेल, एखादी आई जर गावाला जायचं असेल, एखादा पती जर गावाला जायचं असेल, तो म्हणतो, हे बघ मी तुझ्याकडे आता एक 50,000 देऊन ठेवतो, आता मी जाणार आहे. कधी येईल मला माहिती नाही, मी कधी येईल मला माहिती नाही, परंतु ही मी तुझ्याकडे देऊन ठेवतो. बरोबर आहे की नाही व्यवहार? हॅलो, मी तुझ्याकडे देऊन ठेवतो. म्हणून या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की माझ्याजवळ जो खजिना आहे शांतीचा, ही मी तुला देऊन ठेवतो. कमान कोणाची शांती? तो म्हणतो मी आपली, माझी स्वतःची, कोणाची नाहीये, एखाद्या संदेशाची नाही, किंवा आरबी गायकवाडची नाही, किंवा एखाद्या पालकाची नाही, जगातील कोणाची नाही, उसनी पासली पण नाही. मी माझी शांती मी तुम्हाला देतो. बाप रे, ती सुद्धा मी घेऊ शकत नाहीये, ती सुद्धा घेऊ शकत नाही. वाचा 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 काय म्हणतो त्या ठिकाणी. अहो जसं जग देत आहे ना, जगाची शांती 10 मिनिटाची आहे दादा, जगाची शांती 5 मिनिटाची आहे. जगाची शांती आम्ही पाहतो काही काळाची, काही वेळेची आहे, नाही का. टेन्शन आलं, हो दादा, टेन्शन आलं, काही जर घरामध्ये प्रॉब्लेम झाला, भांडण तंटा झाला, शांती मिळवण्यासाठी आम्ही 90च्या ठेवावर जातो. हो, शांती मग्न होऊन जातो, गुंगून जातो. तिथं शांती नाहीये. शांती कुठल्या हॉटेलमध्ये नाही, धाब्यावर नाहीये. शांती कुठल्या एखाद्या रमणीय ठिकाणी, गार्डन मध्ये नाहीये, कुठल्या एखाद्या हॉटेल किंवा वेव प्रकारच्या निसर्गामध्ये शांती नाहीये. लक्षात घ्या, शांती येशूजवळ आहे, शांती त्याच्याकडे. लक्षात घ्या. म्हणून जग देते तसे मी तुम्हाला शांती देत नाही. माझ्याकडे जी शांती आहे ना, ती शांती मी तुम्हाला देत आहे. लक्षात घ्या प्रियनो, आज माझ्या घरामध्ये शांती नाहीये. आणि म्हणून त्याच्यामध्ये 16 पहा, त्याच्यामध्ये 16 आणि 33 पहा, त्याच्यामध्ये 16 आणि 33 अत्यंत महत्वाचं लक्ष. योहान 16 आणि 33 मध्ये प्रियनो, आज येशूच असा देव आहे की तो आम्हाला शांती देऊ शकतो. जगात कोणी शांती देऊ शकत नाहीये. लक्षात घे प्रियनो, जगाच्या 4ही कानाकोपऱ्यात जा प्रियनो, शांतीसाठी लोक धडपडत आहे, उलथे पालथे पडत आहेत, येता येता एखाद्या दरीमध्येच कोसळून पडत आहेत. आम्ही जातो वेप्रकारच्या दैवताला जातो, वेप्रकारच्या काय काय आम्ही गोष्टी करतो, ह्या गावाला त्या गावाला, ह्या तीर्थाला त्या तीर्थाला, अमुक जातो तमुक जातो, कितीतरी मरतात आणि कितीतरी वापस येत नाहीयेत. शांतीसाठी धडपड आमच्या जीवाची. लाखो रुपये आम्ही खर्च करतो प्रियानो, काय काय प्रवास आम्ही करतो, शांती मिळत नाही. एक हिंदू एक म्हण आहे, मन चंगा तो काठोट में गंगा. काय म्हणतात माहितीये का? मन जर चांगलं असेल ना, तर त्या काठोटीमध्येच आम्हाला आशीर्वाद आणि आनंद मिळतो. मन, हृदय. लक्षात, आम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही, हैदराबाद, कलकत्ता, पंजाबला जायची गरज नाही शांतीसाठी. हो दादा ताई, काही लोक शांती आणायला कुठे जातात? पंजाबला, मुंबईला जातात. मुंबईला जातात, ते कोणती एक मंदिर आहे, त्या मंदिरात, तिथं आम्हाला शांती मिळणार नाही. येशू जवळ शांती आहे, त्याच्या सहवासात शांती आहे. सापडतं का बा? 16:33.
शांती मिळावी, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी. म्हणून मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या, हा, ह्या गोष्टीपर्यंत जर तुम्हाला शांती पाहिजे असेल तर तुम्ही फक्त येशूकडे यायचं आहे. येशू तुम्हाला शांती प्रचिती घेऊन राहा. देव किती चांगला आहे. हृदयाने आत्म्याने घरात शांती लक्षात मिळेल. आणि यशाया 45 आणि 7 मध्ये म्हटलेलं आहे की शांतीचा जनक प्रभू येशू ख्रिस्त आहे. सापडले का बा? लक्षात घ्या प्रियानो. आज माझ्या घरामध्ये शांती पाहिजे आहे. माझ्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये शांती पाहिजे आहे. धन दौलत संपत्ती प्रॉपर्टी गाड्या घोड्या शेती वाडी गुरं ढोर शांती देणार नाही. पद नोकरी शांती देणार नाही. केवळ शांती देणारा येशू आहे. ती केव्हा मिळेल? ज्यावेळेस आम्ही त्याच्या सहवासात येऊ. हालेलुया. आज आम्हाला देवाचं वचन आहे, अहो कष्टी आणि भारक्रांत जन हो, सर्वजण माझ्याकडे या. म्हणजे नंतर तुम्हाला शांती देईल. परंतु जोपर्यंत आम्ही येत नाही वर्षाच्या वर्षाला आणि 2-2 आठवड्यानंतर 4-4 आठवड्यानंतर आम्ही नाताळ नवीन वर्ष गुड फ्रायडे आणि अशा रीतीने जर आम्ही त्याच्या सहवासात येतो तर शांती मिळणं अशक्य आहे. सापडतं वचन. प्रकाश करता अंधाराचं उत्पन्न करता. पहा, प्रकाश कोणी केला? कोणी केला? देवाने केला. वचन आहे प्रकाशाचं निर्माण करता मीच आहे. कमान. अंधाराचं उत्पन्न करता तोच आहे. शांतीचा जनक तोच आहे. अहो संकटही तोच आणणार आहे. हालेलुया. तोच सगळ्या हातात त्याच्या आहे. लक्षात घ्या प्रिय, आमच्या हातात काही नाही. आणि मग हे जर संकट त्याच्या हातात, प्रकाश त्याच्या हातामध्ये, अंधार त्याच्या हातामध्ये, आजार पीडा सगळं त्याच्या हातामध्ये आहे. प्रियानो, आम्ही दुसरीकडे आम्हाला भटकायची गरज नाहीये. म्हणून आज पश्चाताप आम्ही करणार आहोत. देवा मला क्षमा कर. आतापर्यंत जर मी भटकले असेल देवा माझ्या जीवनात जर अशा काही गोष्टी चुकलेल्या आहेत, आज मला क्षमा कर आणि माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये शांती दे, आनंद दे. आजपासून आम्ही निर्णय घेणार आहोत, पश्चाताप करणार, रडणार आहोत, आक्रोश करणार आहोत, देवाला मागणार आहोत, गुडघे टेकणार आहोत. देवा फक्त आणि फक्त शांती तुझ्याकडून आहे. आज माझ्या शांतीला सुरुवात कर. माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये पहा, तुम्ही आज निर्णय घ्या, प्रार्थना करा. आज संध्याकाळी तुम्ही कुटुंब जमा बसा आणि देवाला विनंती करा, पश्चाताप करा. आतापर्यंत झालेल्या चुका तुम्ही देवाला कबूल करा. 100% देव तुम्हाला शांती येईल. कारण यशाच्या ग्रंथात असं म्हटलेलं 59व्या वचनामध्ये की तुमच्या अपराध आणि तुमचं पाप याची आड भिंत झालेली आहे, म्हणून देव ऐकत नाही. म्हणून आज आम्हाला पश्चाताप करून देवाकडे यायचं आहे, देवाला विनंती करायची आहे. निवळ उपास केल्याने शांती मिळत नाही हो ताई. दान दशमून दिल्याने शांती मिळत नाही. खजिना दिलं नो 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 नो. आज आम्हाला खऱ्या अर्थाने पश्चाताप करायचा, रडायचे, आक्रोश करायचा आहे, पाप कबूल करायचा आहे. मग शांतीचा वर्षाव कसा होतो हे करण्यासाठी तुम्हाला सहाय्य करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.